श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांच्या नवीन भक्तांनी कशा पद्धतीने सेवा करावी आणि कोणत्या पद्धतीने सेवा करावी स्वामींची, याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर मन, वाणी आणि कर्माने स्वामींशी जोडले होय. अनेकांना प्रश्न पडतो की मी नुकताच स्वामींच्या भक्ती मार्गावर आलो आहे, मी सुरुवात कशी करू? यांचे उत्तर अतिशय सोपे आहे. स्वामींना मोठ्या विधीपेक्षा शुद्ध मन, श्रद्धा आणि सातत्य अधिक प्रिय असते. तर भक्तांनो, प्रथम तुम्हाला दृढ श्रद्धा निर्माण करायची आहे. सेवेची सुरुवात करण्यापूर्वी मनात विश्वास ठेवा की स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत. कोणतीही अडचण आली तरी श्री स्वामी समर्थ हे नाव धैर्य देते. भक्तींच्या पाया श्रद्धा आहे. तसेच रोज सकाळी स्वामींचे स्मरण करा. उठल्यावर हात जोडून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर स्वामींना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच भक्तांनो, स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. तसेच तारक मंत्रांचा जपही करा. स्वामींची सेवा सुरू करणाऱ्या प्रत्येक भक्ताने दररोज शक्य असल्यास 11, 21, 51 किंवा 108 वेळा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. नियमित नामस्मरणाने मन शांत होते आणि भक्ती दृढ होते. स्वामींचे नामस्मरण काम करताना, चालताना, प्रवासात किंवा मोकळ्या वेळेत सतत मनात श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. ही सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा मानली जाते. तसेच स्वामी चरित्र वाचा. दररोज थोडासा वेळ काढून स्वामींचे चरित्र, सारामृत किंवा त्यांच्या लीलांचे वाचन करा. त्यामुळे भक्ती वाढते, प्रेरणा मिळते आणि जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच भक्तांनो, दर गुरुवारी विशेष सेवा करा. गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी मंदिरामध्ये पिवळी फुले अर्पण करा, गोड नैवेद्य दाखवा, आरती करा. शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार द्या. गरिबांना अन्नदान करा. आरती करा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची आरती म्हणावी. आरतीमुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि मनाला समाधान मिळते. सात्विक जीवन जगा. स्वामींची खरी सेवा म्हणजे प्रामाणिकपणा, सत्य, संयम आणि चांगले आचरण. खोटे बोलणे, इतरांचा अपमान करणे, मत्सर करणे आणि वाईट सवयी टाळण्याचा प्रयत्न करा. अन्नदान आणि सेवाभाव यांना मदत करा. भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, गरजूंना मदत करा.
आणि आजारी व्यक्तींची सेवा करा. ही स्वामींना अत्यंत प्रिय सेवा आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने कार्य करा. तसेच पालकांचा आदरही करत जा. आई-वडिलांची सेवा, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या आशीर्वादाने स्वामींची कृपा अधिक मिळते, असे अनेक भक्त मानतात. तसेच राग आणि अहंकार कमी करा. स्वामींच्या भक्तीने क्षमाशील, शांत आणि नम्र राहण्याचा प्रयत्न करावा. अहंकार कमी झाला की भक्ती अधिक फुलते. नियमित प्रार्थनाही करत जावा. रोज मनापासून अशी प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या चुका सुधारण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर कृपा करा. तुमच्या चरणी माझी भक्ती अखंड राहू द्या. तसेच स्वच्छताही राखा. पूजेचे स्थान, घर आणि मन स्वच्छ ठेवणे हेही देखील सेवा आहे. बाह्य स्वच्छतेसोबत मनातील नकारात्मक विचारही दूर करण्याचा प्रयत्न करा. सेवा सुरू केल्यानंतर लगेच चमत्कार घडतील अशी अपेक्षाही ठेवू नका. भक्तीमध्ये सातत्य, संयम आणि विश्वास आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य फळ मिळते. सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा. दिवा आणि अगरबत्ती लावा. 108 वेळा स्वामी समर्थ नामाचा जप करा. छोटी प्रार्थना करा. दिवसातून एकदा स्वामींचे आभार मानणे. झोपण्यापूर्वी स्वामींचे आभार मानणे. सेवा मनापासून करा. दिखावा करू नका. इतरांशी स्वतःची भक्ती तुलना करू नका. अडचणी आल्या तरी सेवा सोडू नका. स्वामींना पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ सेवा सुरू करण्यासाठी मोठ्या खर्चाची, कठीण विधींची किंवा विशेष तयारीची गरज नाही. श्रद्धा, सातत्य, नामस्मरण, प्रार्थना, सात्विक जीवन आणि सेवाभाव हीच खरी स्वामी सेवा आहे. नवीन भक्तांनी लहान मुलांना लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करावी. दिवसांगणिक भक्ती वाढत जाईल, मन शांत होईल आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवून येतील. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामींच्या आश्वासक भावनेवर विश्वास ठेवून स्वामींचा मार्ग सुरू ठेवा. श्रद्धा, सबुरी आणि निस्वार्थ सेवा यामधूनच स्वामींची कृपा अनुभवता येते. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांच्या नवीन भक्तांनी कशा पद्धतींची सेवा करावी याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऐकायलाही मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.